आता मी तुम्हाला एक आरी वर्क केलेलं ब्लाऊज दाखवते. स्वतःला मेजरमेंट नव्हतं टाकता येत ह्या ताईंना. तर म्हणजे भाऊजाईचं ब्लाऊज आहे, नंदेनी वर्क केलंय. तर त्यांनी मेजरमेंट वगैरे माझ्याकडून टाकून दिलं होतं. वर्क छान केलेलं आहे, खूप छान वर्क केलेलं आहे. पण त्यात चूक काय केली माहिती का? इथं आपण सगळ्याच्या आधी जे अशी बॉर्डर पण छान बनवली, वर्क एकदम छान आहे. कुणाला करायचं असेल तर करू शकता असं. तर इथं लटकन लावलीत त्यांनी आणि खाली बॉर्डर केली. पण ह्या बॉर्डरला त्यांनी फक्त एकच चेन स्टिच दिली आहे, जी की आपण जरी थ्रेडने देत असतो. पण इथं जर 3 किंवा 4 अशा वेळेस अशी बॉर्डर असेल, सरळ असेल तर तुम्ही 3 देऊ शकता किंवा 2 देऊ शकता. पण अशा वेळेस तुम्ही 4 बॉर्डर तरी दिल्या पाहिजे. कमीत कमी 3 तरी दिल्या पाहिजे, जेणेकरून याचा शेप जो आहे ना, तर तो एकदम छान येतो. आता याला खूप जास्त ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि याच्या गळ्यात पण खूप मोठा प्रॉब्लेम केलाय त्यांनी. गळा देखील तसाच केलेला आहे. पण हे पहा गळा किती छोटा केलाय. म्हणजे जेवढा मी आखून दिला होता ना, तर त्यांना म्हटलं घरी जाऊन हा आकार शेप तुम्ही बनवू शकता. मी फक्त गोल राउंडचं माप टाकून दिलं होतं. पण आता त्यांनी काय केलंय, की हे राउंड जे असतात ना, हे बाहेरून घ्यायचे असतात. तर त्यांनी त्या गळ्याच्या मार्किंगच्या आतून फिरवले. त्यामुळं गळा पण खूप जास्त छोटा झालेला आहे. आणि पुढचा गळा पण ठीक आहे. पण याला काय केलंय त्यांनी कुठंच याला देखील आहे ना चेन स्टिच दिलेल्या नाहीत. चेन स्टिच जर दिल्या असत्या तर याचं फिनिशिंग अजून पण म्हणजे आपण शिवताना तर फिनिशिंग देणारच आहोत. पण अजून पण छान आलं असतं. तर हा ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंग आणि याचं जे आहे ना कटिंग, स्टिचिंग दोन्ही पण शेअर करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा. थँक